पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवणार. भाजप आमदार नितेश राणेंचं भडकाऊ वक्तव्य. पाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात, वेडीवाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका. अजितदादांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रक्षोभक वक्तव्यावरून अजितदादांची नाराजी. अजितदादांसह महायुतीतील घटक पक्षांनी भाजप हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती. गणपतीच्या मिरवणुकीवर दगडं मारली, त्यावर का बोलला नाहीत? नितेश राणेंचा अजित पवारांना सवाल. वरिष्ठांना तक्रार करायची तर करू द्या, पण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. नितेश राणे ठाम. अजितदादांनी कुणाकडे तक्रार केली याबाबत माहीत नाही. नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतात, पण कधी कधी बोलताना वेगळा अर्थ निघतो. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. स्वतःचं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांचा सुरक्षित मतदारसंघही जिंकता आला नाही. रुपाली चाकणकरांची रोहिणी खडसेंवर टीका. तर पवारांच्या उपकाराने चाकणकर पद भोगत आहेत. खडसेंचा पलटवार. भाजप विधानसभेला 2019 प्रमाणे 160हून अधिक जागा लढवणार. 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीत 15 ते 20 जागांबाबत ठाकरे आणि पवार गटाचा दावा. 2019 मध्ये एकमेकांविरोधात लढलेल्या जागांवर तिढा. राज्यात परिवर्तन महाशक्ती निवडणुकीच्या रिंगणात. संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टींची तिसरी आघाडी. 288 मतदारसंघात उमेदवार देणार. जरांगेंसह आंबेडकरांनाही युतीचं आवाहन. मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठका घेणार. मराठा, धनगर, मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा होणार. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी. फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप. कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त. तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये चरबीचा वापर. मुख्यमंत्री चंद्रबाबूंचा माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर आरोप. बीफ आणि माशाचं ऑइल वापरल्याचा नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीतही धक्कादायक खुलासा. बांगलादेशाविरुद्धच्या कसोटी सामन्यात अश्विनचे दमदार शतक. जडेजासोबत 195 धावांची भागीदारी. भारताचा 300 धावांचा टप्पा पार. अश्विनचे कसोटी कारकिर्दीतील 6वे शतक.